किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आपण झुणका म्हटला की नेहमी चण्याच्या पिठाचा करतो। आता मी तुम्हाला मुगाच्या पिठाचाही दाखवला आहे एकदा करून। आज आपण कुळथाच्या पिठाचा झुणका करून दाखवणार आहे मी तुम्हाला। अतिशय छान लागणारा, भाकरीबरोबर सुंदर असा लागतो आणि तो आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीनं करून दाखवणार आहे। कुळथाचं पिठलं बऱ्याच जणांना आवडतंच, तसा झुणकाही नक्की आवडेल आणि मी तो तुम्हाला करून दाखवते। त्याच्यासाठी प्रथम मी तेल तापत ठेवलं आहे। तेल चांगलं तापलं की मोहरी घालायची। झुणका म्हटलं की तेल थोडं जास्त लागतं, पण ह्या गोष्टी काय आपण रोज करत नाही, त्याच्यामुळे एखाद्या दिवशी पोटात तेल जास्त गेलं तरी चालतं, कारण इतर वेळी काय आपण एवढं तेल घालत नाही, वापरत नाही। मोहरी टाकली, आता जिरं टाकलं आहे। हे सगळं चांगलं तडतडल्यावर त्यामध्ये आपण कांदा टाकणार। याच्यात भरपूर कांदा घालायचा। कांदा जर असा परतला की त्यावर बाकीचं सगळं टाकणार आहे। आपण त्याच्यात लसूण टाकणार आहोत, त्याच्यामुळे मी त्याचे तुकडे करून घेतले। ठेचून घातली तरी सुद्धा चालते लसूण। तर सुकी मिरची पण टाकणार आहे त्यामध्ये। एकदम गरम तेलात सुकी मिरची घातली तर ती जास्त करपते, म्हणून आपण असं अर्धवट फोडणी होत आली की टाकायची, म्हणजे सुकी मिरची तेवढ्या उष्णतेवर व्यवस्थित भाजली जाते। कोकण म्हटलं की कुळथाचं पिठलं हे बऱ्याच घरातून संध्याकाळच्या वेळी कुळथाचं पिठलं भात असतो आणि खूपच सुंदर लागतो, कारण कोकणात आपल्या पोळीत पिकतो। थोडीशी ओली मिरची पण घालणार आहे। खमंग चांगला तडका तयार करायचा। आधी खमंग फोडणी तयार झाली की आपली कुठचीही वस्तू असेल, म्हणजे कुठचाही पदार्थ असेल, तो छान होतो। तर मी 1 मिनिटभर झाकण ठेवणार आहे वर। आपण मी 2 मोठे चमचे कुळथाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहे। पण जसं बेसन कालवून घेतो तसंच हे पण पीठ कालवून घेणार आहोत। असंच लावलं तरीही चालतं वरून, पण मग काही वेळा गाठी राहतात, म्हणून आपण असं घेणार आहोत करून। आता हे पीठ मी पाणी घालून मिक्स करून घेणार आहे। तर आपला हा कांदा सगळ्यापैकी भाजला गेला आहे व्यवस्थित। अजून 1 मिनिटभर ठेवणार आहे। त्यामध्ये हळद घालायची आहे। तिखट घालणार नाही, कारण आपण ओली मिरची सुकी मिरची दोन्ही घातलेली आहे, त्याच्यामुळे आपण हळद फक्त घालणार आहोत। मिरची घालायची नसेल तर लाल तिखट घालू शकतो, पण आज मी मिरची घातली। सुक्या मिरचीचा स्वाद त्याला खूपच छान लागतो। कुळथाच्या पिठल्याला सुक्या मिरचीचा स्वाद सुंदर लागतो। अजून 1 मिनिट जरा कांदा चांगला परतून होऊन दे। आपली ही फोडणी छानपैकी तयार झालेली आहे। यामध्ये कढीपत्ता काही छान लागत नाही, म्हणजे आम्ही नाही घालत कढीपत्ता। आता आपण हे साधारण 2 वाटी पिठलं आपल्याला करायचं आहे, म्हणजे 2 वाटीचा झुणका करायचा आहे। मी तेवढंच पाणी घातलं आहे आणि आपण ते आता ह्याच्यामध्ये ओतणार आहोत। पाणी उकळवून जरी पीठ लावलं तरी चालतं, पण त्याच्यात गाठी राहतात, म्हणून मग असं करून लावायचं, म्हणजे पिठलं आपलं एकसंध छान होतं। अगदी पाटवडी इतकं सुद्धा घट्ट पिठलं हे करतात। आत्ता मी एवढं घट्ट करत नाही, पण असं सुद्धा हे पिठलं घट्ट करतात। आणि विशेषतः कोकणात असे वडे आणि पिठलं खूप छान लागतो हा मेनू। आमच्या लहानपणी तर मुंबईतून माणसं आलेली असली की मे महिन्यात नक्की एकदा तरी असा मेनू असायचा। आता हे आपण जरा 2 मिनटं शिजवून घ्यायचं, कारण कुळथाचं पीठ मुळात भाजलेलं असतं, त्याच्यामुळे काय ते जसं बेसन शिजवायला लागतं इतकं कुळथाचं पीठ शिजवायला लागत नाही, पण ते सगळं एकजीव होण्यासाठी छान शिजवून घेऊया।
तर यामध्ये मी एक आमसूल घालणार आहे. म्हणजे कोकम घातलं आहे. कोकम हे अगदी अत्यावश्यक आहे, त्याने खूपच चव येते याला. आपलं हे 2 मिनटात पिठलं तयार होईल. चांगली उकळी आली की दाखवते तुम्हाला. असं आपलं हे कुळथाचा झुणका खाण्यासाठी तयार. आपण गॅस घालवून टाकणार आहोत आणि सर्व करणार आहोत. असा हा आपला कुळथाच्या पिठाचा झुणका आणि ज्वारीची भाकरी बरोबर कांदा, लोणी, लोणचं असा छान मेनू तयार आहे. तुम्हीही हा मेनू करून बघा. कुळथाचं पिठलं जनरल सगळी लोक करतातच. झटकन भाकरी केली, त्याच तव्यावर थोडंसं पिठलं केलं, असं सुखं पिठलं केलं की एकदम जेवणाला रंगत येते. एकदम छान लागतं हे पिठलं. तुम्ही नक्की करून बघा. मी कसं केलं आहे ते त्याच्यासाठी व्हिडिओ बघा. त्यापूर्वी मी पातळ पिठलं पण दाखवलेलं आहे तुम्हाला. माझा पहिला व्हिडिओ पिठल्याचाच आहे. मी पिठल्यापासूनच सुरुवात केलेली आहे. तेव्हा माझे जुने व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा. अगदी भरपूर व्हिडिओ केलेले आहेत. सगळे कोकणी पदार्थ आहेत आणि ते तुम्ही पहिल्यापासून बघा व्हिडिओ. मी तुम्हाला कळेल काय काय दाखवले आहे ते. करून बघण्याचा प्रयत्न करा आणि आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.